गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. मी आहे आता माद्याच्या गावाला. मोगरगा म्हणजे गावाचं नाव आहे आणि माद्याच्या मामाच्या गावाला आलेला आहे. आणि या साईडला बघू शकता पूर्ण शेती लावलेली आहे. बाजूलाच आत्याचं घर आहे आणि घराच्या बाजूलाच आपले शेतीची झाडं आहेत. हे कुठला आहे हो? तुरीचा. तर पूर्ण तुम्ही लांबपर्यंत बघू शकता तुरीचं पूर्ण शेत लावलेले आहे. पूर्ण भरलेली पण आहे. आणि इथला क्लायमेट आहे ना मित्रांनो, एवढा सुंदर आहे ना मित्रांनो, तुम्ही बघू शकता. लांबपर्यंत शेत आहेत. आणि इथलं वातावरण पण एक नंबर वाटतं मित्रांनो. आपल्या मुंबईला कसं सकाळी सकाळी उठल्यानंतर हे हॉर्नचा आवाज, गाड्यांचा आवाज, भरपूर असं गाड्यांचा आवाज येतो. आणि इथं काय नाही, इथं एकदम फ्रेश वातावरण, एकदम पक्ष्यांचा आवाज आहे. आणि इथलं वातावरण एवढं फ्रेश वाटतो ना. आज आम्ही सकाळी 8 वाजता उठलो आहे, नाही तर आपल्या मुंबईला असतो तर डायरेक्ट 12 वाजता उठलो असतो. आणि रात्रीचे पण लवकर झोपलो आम्ही, कमसे कम 11 वाजता झोपलो. आणि खूप एकदम फ्रेश झोप लागली. आणि खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो, बघू शकता. तो मामाचा गाव आहे. क्लायमेट पण एकदम सुंदर आहे. तो माझ्याचा मित्र आहे शैलेश. आणि शैलेशचा मित्र इथं झोपलाय. आणि इकडे काय करतात पोरं आपली? आंघोळ करतात. मित्रांनो बघू शकता, मस्त की चूल पेटवलेले आहे, गरम गरम पाणी. प्रथमेश आणि आता आंघोळ कोण धुणार आहे? आल्प्या. नंतर मग शैली आणि मी धुणार आहे. तर मित्रांनो आता अल्पेश आणि प्रथमेश चाललेला आहे. आणि मस्त फ्रेश बी होऊन घेतो. आणि त्याच्यानंतर मग वैष्णवीचा साखरपुडा आहे, मग साखरपुडा अटेंड करतो. मग त्याच्यानंतर कसं गावाचं इथलं वातावरण ते पण दाखवतो. चला पहिले फ्रेश होऊन घेऊया आणि नंतर मग भेटूया. चला. तर मित्रांनो या चहा प्यायला आत्याने आम्हाला चहा दिलेला आहे. समोर आमची आत्या आहे. तर या मित्रांनो चहा पिऊन घेऊया. आणि आम्ही आत्याच्या घराच्या इथं राहिलेलो आहे, म्हणजे माझ्याची आत्या आहे त्यांच्या घरी राहिलेलो आहे आम्ही. तर चहा पिऊन घेतो, मग आपल्या मामाच्या इकडे जाऊया. मित्रांनो आता ऋषी पण आलेला आहे, विशाल पण आलाय. या मित्रांनो नाश्ता करायला मामाच्या इथं आलो. आता हे मामी आहेत, हे आई आहे, परत महादेव आहे, मामा पण आहेत. मामा हाय. या मित्रांनो नाश्ता करा. तर मित्रांनो नाश्ता बिष्टा करून झालेला आहे. आणि आता आम्ही माझ्याच्या मामाच्या गावाच्या इथून निघतोय. आणि आता आपण कुठे जायचं मित्रा? ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले त्यांच्याकडे जे सुभेदार होते त्यांचे ते वाडे, म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे युद्ध करत होते ते सुभेदार असायचे. हां, सुभेदारांचे ते वाडे होते. तिचे कार्यरत म्हणजे राहून तिथले कार्यरत सांभाळायचे, सगळं सांभाळायचे. तिकडे आपल्याला महाराजांनी प्रत्येक ठिकाणी आपले सुभेदार दिलेले. जसे आपले इथे प्रत्येक ठिकाणी नगरसेवक असतो, तो नगरसेवक त्यांच्या तिथल्या नगराची सेवा करतो. बरोबर. तसा तिथे एक सुभेदार नेमलेला असतो. तर ते सुभेदारांचा एक वाडा असतो प्रत्येक ठिकाणी. आपल्या सुभेदारच्या वाड्यात आपण जिथे चाललो तिथे त्या महाराजांचा एका सुभेदारांचा वाडा. तर चला मित्रांनो त्या साईडला बघू शकता तुम्ही, याच्यावरून समजून जाऊ शकता मित्रांनो. हे बघा जुन्या काळातली घरं आहेत सगळी. आपली पोरं पुढे आहेत. हे बघा. तर मित्रांनो काय बोलतो अल्पेश? ही घरं जी आहेत म्हणजे या साईडची जी सगळी घरं आहेत ही महाराजांच्या काळातली घरं आहेत. त्यांच्याकडे असलेले मावळे सुभेदार जसे जे हौद्यावर असतात त्यांना त्या प्रकारची घरं होती. त्यांना मावळ्यांची घरं होती. मावळ्यांनी इथल्या गावकरी लोकांनी तो सांस्कृतिक ठेवा सांभाळून ठेवलेला आहे तसाचा तसा. मित्रांनो बघू शकता तुम्ही. सांगतील की त्या काळातली दरवाजाला दरवाजाला वजन आहे एवढा भरपूर वजन आहे. म्हणजे 2, 3, 4, 5 जण तरी 50-60 किलोच्या वरती एक दरवाजाचा पंखा आहे. हा का?
हे सगळं त्या काळातलं आहे. कोरीव दगडाचं कोरीव काम. कोरीव दगडाचं काम. हे बघा माले बघू शकता मित्रांनो तुम्ही. ह्याला बोलतात काय झाला माझघराचा माळा असतो त्या टायमाला. ते तिथे एक वरती म्हणजे जे पाहुणे पूर्वीच्या काळातले पाहुणे राहायला आले का त्यांची झोपायची सोय वरती होती. प्रत्येक दगडीचा इतिहास आहे इथला. तर मित्रांनो बघू शकता इथे मावले राहायचे. आता कोण राहत नाही का इकडं म्हणजे? हा इथे राहत नाही पण इथल्या गावकरी लोकांनी जुन्या काळातला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवलाय. जपून ठेवलंय बघा. या साईडला बघू शकता मित्रांनो, या साईडला मावले उभे राहायचे. आता इथे थोडासा सुशोभीकरण करण्यासाठी रिन्युएशनच्या हिशोबाने जुना काळातलं आहे ना, तर रिन्युएशनचं काम चालू करणार. इथे सगळं पहारी देण्यासाठी कधी काही मावळ्यांच्या घरावर पण काही पहिले ते संकट नको रात्रीच्या टायमाला पण डाकू लोक नाही का लूटमार करायचे. मुघलांच्या काळातले मुघलांचे तर मावळ्यांनी पण त्यांच्या घराचा पहारा ठेवण्यासाठी असं केलं. चोर कप्पा ना. चला मित्रांनो आता पुढे जाऊया. आणि तेव्हाचा एक मावळा म्हणजे त्याचं कुटुंब मोठा असायचा. तर प्रत्येकाचं एक कुटुंब मोठा असायचा. सगळेजण जॉईंट फॅमिली म्हणून राहायचे. आत्ताच्या काळात नाही राहत कोण, पण पहिल्याच्या काळात जॉईंट फॅमिली राहायची. तर प्रत्येक भावांचा एक भावांचा एक रूम असायचा. चूल त्यांची एक असायची. आणि प्रत्येक विहीर बघू शकता मित्रांनो, त्यांची प्रायव्हेट विहीर असायची. या विहिरीचा एक असं आहे की या विहिरीचं पाणी कधी खराब नव्हतं होत आणि या विहिरीचं पाणी गोड असायचं कारण की या दगडांमुळे. गुप्त दरवाजा हल्लेखोर कधी जर आले गुप्त दरवाजा हा होता. आणि प्रत्येक घरात त्या काळात गुप्त दरवाजा असायचा. गुप्त दरवाजा इकडून पाणी आहे. विहीर अशा खालून नाही का? तो मित्रांनो दिसेल का माहित नाही तुम्हाला. हे तर माझी मोबाईल जाईल तर पडत. तर मित्रांनो वाड्यामध्ये आम्ही जाऊन आलो आणि तिथलं काम होतं ना मित्रांनो, एकदम कोरीव काम होतं. आणि मी ती साखली पकडली, म्हणजे आपण जर दरवाजाची कडी कशी असते त्या टाईप मध्ये साखली ठेवलेली. आणि कम से कम ती अर्धा किलोची तरी पण ती साखली असेल एक कडी फक्त ना रे. एक किलोचं असेल. एक नाही तर अर्धा एवढं मजबूत आहे. तेव्हाच्या काळातला अजून टिकलाय म्हणजे याचा अर्थ ती क्वालिटी पण तशी. म्हणजे इथली लोक बोलतात तुझा भूकंप झाला ना, भूकंप झाला गाव जमिनीत गेला पण तो वाडा तसा राहिला. वाडा तसंच राहिला पण गाव इथे मावळ्यांची ही दगडांची जुनी घरं पण तशीच राहिली. याचा अर्थ तेव्हाचं काम एकदम खतरनाक काम. सिमेंट तेव्हा नव्हतं. तेव्हा काहीतरी ते चणा गूळ याचं मिश्रण करून काय सिमेंटचा तेव्हा काहीतरी असेल तर आपण पण एवढी माहिती नाही. तेव्हाचा बांधकाम तसा होता जो अजूनही टिकला. आर्किटेक्ट पण खतरनाक होते. चला मित्रांनो आता डायरेक्ट मामाच्या घराची जाऊया. तर मित्रांनो माझ्याच्या मामाची म्हणजे ब्रास बँडची गाडी तुम्हाला दाखवतो. बघा भक्ती ब्रास बँड आणि आमचे ड्रायव्हर इथं ऑर्गन वाजवले. तर मित्रांनो बघू शकता माझी शेंडी बांधण्यासाठी 3 लोक जमा झालेले आहेत. मागं ऋषी आहे, अल्पेश इकडे आहे, पत्या इकडे आहे. काय विचित्र करतील ही पोरांना सांगू शकत नाही. थोडस फक्त
वाट लावून टाका साखरपुडा. मित्रांनो या जेवायला आता दुपारची वेळ झालेली आहे आणि या साईडला बघू शकता महादेव आहे, शैलेश आहे आणि सगळी पाहुणी मंडळी आलेत. आणि या साईडला आमचा ऋषी पण आलाय. विशाल मामा पण बसलेत. दादा आपला जेवण वाढतोय तर या जेवण करून घेऊया मग भेटूया आपण. आता या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर याच ठिकाणी याच बैठकीत कार्यक्रम होणार आहे साक्षगंधाचा. आता प्रथमेश तुला कसं वाटलं बँड? एवढे मजा आहे ना शपथ काय तू आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला. आपला मोठा भाऊ ना मोठा भाऊ आपला मोठा भाऊ माझ्याच्या हल्दीच्या 2 दिवसापूर्वी पहिले यायचं आपण हा याच्याकडं फक्त सम्राटच्या पोरांसाठी 50,000 रुपये ठेवणार. ते पण दारूवर आमचा शैला पिल ना एकटा माझ्याच्या हल्दीला लागणार आपला घेऊन आपला टेन्शन नाही, त्याला टेन्शन नाही.
महाद्याच्या हल्दीला आम्ही एक हप्ता अगोदरच येणार आहे. सगळी अरेंजमेंट, सगळी सम्राटची पोरं बिरं सगळी येणार आहे आम्ही. महाद्याच्या लग्नाला काय हळदीला अख्ख्या तुमच्या लातूरमध्ये अशी ऑर्डर होणार नाही, एवढी जोरात खिशात ठेवा. बंधूचा पण आहे आपलीकडे. फक्त 50,000 खिशात ठेवा. ठेवा. चला गांधीजी नाव घेत पाहुणे कवडी विलासराव नाव घेत मी आता कसं काय घ्या दुसरी या. त्यांना आपण हात केला तरी स्टॉप पाहिजे. स्वीकार करतील. तर मित्रांनो फायनली पाहुणी मंडळी गेलेली आहेत. आमचा साखरपुडा ताईचा 1 नंबर झाला. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया. बाय बाय.